दर्शको हो, हा आपण पाहू शकतात की आश्रमाचा मेन गेट आहे, ज्याच्यामधून जे काही भाविक या आश्रमामध्ये येणार आहेत ते इथूनच आतमध्ये जाणार आहेत. आपण पाहू शकतात इथे एक टेम्पररी दोरीचा एक छोटा गेट बनवण्यात आलेला आहे. तर तो कशासाठी आहे आपण त्याच्याबद्दल जरा जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार सर. सर हा जो तुम्ही एक टेम्पररी दोरीचा गेट बनवलाय तो कशासाठी बनवला? सर गोष्ट अशी आहे, इथं 3 दिवसाचा समागम कार्यक्रम आहे गुरुजींचा, सद्गुरू रामपाल महाराजांचा. तर इथं हा इन गेट आहे. इन गेटमध्ये बाहेरून येणारे जे भक्त मंडळी म्हणा, भगत माई म्हणा, तर काही प्रवासी गाड्याने येतात, काही पायी येतात. तर गाड्याने आलेले येते एंट्री, त्यांची गाडीचा नंबर लिहिला जातो, गाडी कुठून आली, किती व्यक्ती भगत जे आले त्यांची नोंद केली जाते. आणि गाडी परत म्हणजे नोंद याच्यामुळे केली जाते बाबा की ही गाडी परत आली होती आमच्याकडे, इन आउट टाईम लिहिलं जातं. आणि जाताना बी गाडी आपल्याकडे आलेली एंट्री केली जाते आणि प्रॉपरली ती गाडी ती पार्किंगमध्ये लावली जाते. आणि जाताना बी गाडी बाबा परत तिची एंट्री केली जाते बाबा, म्हणजे प्रॉपरली. थोडक्यात तुम्ही सिक्युरिटीसाठी हे सगळं? हो, सिक्युरिटीसाठी केलेले आहे. तर दर्शको पाहिलं आपण की सिक्युरिटीची किती सुंदर व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. एक गेट बनवलेलं आहे आणि सगळ्याचे डिटेल्स आहेत, जे कोणी श्रद्धाळू इथे येणार आहेत त्यांच्या संपूर्ण डिटेल्स त्यांच्या सुरक्षेसाठी इथे घेतले जातात. आपल्यासोबत महाराजांचे एक अनुयायी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून या व्यवस्थेबद्दल जरा माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर. सर ही जी पार्किंगची इथे व्यवस्था केलेली आहे, तर जे श्रद्धाळू येणार आहेत, जे गाडी लावतील, तर त्यांच्याकडनं तुम्ही काही पैसे वगैरे घेणार आहेत का, काही चार्जेस घेणार आहेत का? नाही सर, 1 रुपया पण लागत नाही. आश्रममध्ये जो बी व्यक्ती येईल, जगत असो भगत असो, कोणी जर कधी असले तर इथं आत आल्याच्या नंतर तुम्ही 6, 7, 8 तारखेपर्यंत भंडारा नियोजन असतं इथं, तर तोपर्यंत तुम्ही गाडी इथं ठेवू शकता. धन्यवाद सत्साहेब. तर कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही या व्यवस्थेबद्दल आणि या पार्किंगसाठी या भाविकांकडून घेतला जात नाही. दर्शक हो, 3 दिवसीय हा जो समागम होणार आहे या आश्रममध्ये, इथे मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. तर त्यांच्या टॉयलेट बाथरूमची ही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता की किती मोठ्या संख्येने इथे टॉयलेट बाथरूम बांधण्यात आलेले आहे आणि चांगल्या क्वालिटीचे टॉयलेट बाथरूम इथे बांधण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता की एक विशिष्ट दगडाचा इथे वापर करण्यात आलेला आहे. लाल रंगाचा हा दगड आहे. सोबतच आपण पाहू शकता की इथे काही साबण ठेवलेले आहेत. हा आंघोळीचा साबण आहे, इथे कपडे धुण्याचा साबण आहे, सोबतच तेल, टूथपेस्ट या सगळ्या गोष्टी इथे निःशुल्क उपलब्ध केल्या जातात. 3 दिवसीय समागमामध्ये मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. दर्शक आपण पाहू शकतात की साफसफाईचीही इथे आता सध्या कार्य सुरू आहे. आपण पाहू शकतात की मोठ्या संख्येने इथे टॉयलेट बाथरूम बांधण्यात आलेलं आहे. तर कंटिन्यू त्यांचे साफसफाईचे कार्य इथे सुरू असते. खूप चांगल्या पद्धतीने या आश्रममध्ये साफसफाईची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याची काळजी इथे घेण्यात आलेली आहे. दर्शको आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात की आता सध्या इथं बॅनर लावायचं काम सुरू आहे. आपण पाहू शकतात की किती मोठा हा बॅनर आहे. संत रामपालजी महाराजांचा जो 75वा अवतरण दिवस आहे त्याचा हा बॅनर आहे. तो आता इथे वर आपण पाहू शकतात. काही सेवेदार जे आहे, जे अनुयायी आहेत संत रामपालजी महाराजांचे, ते इथे वरती चढलेले आहेत. तर यावरनं आपण अंदाजा लावू शकतो की किती मोठा हा बॅनर आहे. हा पंडालही खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी हा भव्य दिव्य असा बॅनर हा वरती आता लावण्यात येत आहे. दर्शको आता आपण भंडार घरामध्ये पोहोचलेलो आहोत. आपण पाहू शकता तिथे सध्या आता भांडे धुण्याचं कार्य सुरू आहे. मोठ्या संख्येने जे महिला अनुयायी आहेत संत रामपालजी महाराजांचे, ते आता इथे सेवा करत आहेत भांडे धुण्याची. आपण पाहू शकतो की इथे 10 ते 15 टब आहेत. त्या टबमधून एक भांडं असं पास होऊन ते स्वच्छ होऊन ट्रेजमध्ये ठेवण्यात येतात. त्याच्यानंतर ते अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने इथे रचण्यात येतात. आपण पाहू शकता की इथे प्लेट्स रचलेले आहेत. आता इथे ग्लास देण्याचं काम सुरू आहे. जो कोणी भाविक ज्याला भंडारा करायचा आहे तो इथून या प्लेट्स आणि ताट घेऊन पुढे बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेला आहे. तिथे बसून ते भंडारा करतात. नमस्कार दर्शक हो, संत रामपालजी महाराज यांचा 75वा अवतरण दिवस सतलोक आश्रम दवळपूर येथे साजरा केला जात आहे. दर्शक हो, या महासमागमाची तयारी इथे सुरू आहे. आपण सातत्याने त्याचा आढावा घेत आहोत. आपण पाहू शकतात की दरबार साहेब आता पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे. सोबतच इथे प्रणामस्थल आहेत. आपण पाहू शकतात जे भाविक आहेत ते इथे संत रामपालजी महाराज आणि गुरु गोविंदचा जो फोटो आहे त्याला दंडवत प्रणाम करत आहेत. आपण पाहू शकता की किती श्रद्धेने हे आधीन होऊन हा दंडवत प्रणाम इथे जे अनुयायी आहेत संत रामपालजी महाराजांचे ते दंडवत प्रणाम करत आहेत. आणि सोबतच दर्शक हो, आपण पाहू शकतात की किती मोठ्या संख्येने जे सेवेदार आहेत ते इथे सेवेसाठी आलेले आहेत संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी. आणि आपण पाहू शकता की किती मोठा भव्य दिव्य हा पंडाल आहे, जिथे इतकी मोठी स्पेस आहे. दर्शक हो, हा जो समागम होणार आहे महासमागम, त्याला आता फक्त 1च दिवस शिल्लक राहिलेला आहे. आपण याच्यावरनं अंदाजा लावू शकतो की किती मोठ्या संख्येने या समागमासाठी
जे श्रद्धाळू आहे ते उपस्थित राहणार आहेत.